बातम्यांकडे वळूया। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे। उदय सामंतांसोबत आज चर्चा केली जाणार आहे असं अजित पवार म्हणाले। उदय सामंतांशी पुन्हा चर्चा करू असा आणि मग निर्णय घेऊ असं अजित पवार यांच्याकडून कळतंय। महत्त्वाची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढू शकतं। उदय सामंत यांच्यासोबत आज चर्चा होणार आहे असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे अजित पवार म्हणाले की उदय सामंतांशी चर्चा झाल्यानंतर काय तो निर्णय कळवू। तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड पण नेहमी कसं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा। आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण बोलूया। अभिजित, अर्ज भरून झालेले आहेत आणि आता अजित पवार म्हणतायत की शिवसेनेशी सुद्धा संवाद सुरू आहे, काय सांगाल? सुवर्णा, पहिल्यांदा तर आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगू की पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे विशेषतः पुण्याचं राजकारण ना रोज एक नवीन कलाटणी घेते। केवळ अर्ज भरून झाले नाहीये तर काल अर्जाची छाननी देखील झाली आणि पुण्यातले जवळपास सगळे अर्ज वैध ठरलेत। आता प्रश्न असा आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत असतील तर शिवसेनेला अजित पवारांचं जे विधान आहे खरं तर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये काय राडा झाला हे आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं आणि पुण्यातल्या नेत्यांना हा सगळा राडा आवरायला सावरायला जमलं नाही म्हणून थेट उदय सामंत पुण्यात आले आणि उदय सामंतांनी स्पष्ट केलं होतं पत्रकार परिषद घेत की आता म्हणजे शिवसेना आणि भाजपची जी युती आहे तीच युती महाराष्ट्रभर आहे, राज्यात आहे आणि पुणे महानगरपालिकेत सुद्धा तीच युती राहील असे स्पष्ट संकेत उदय सामंतांनी पुण्यात येऊन दिले होते। पण त्यानंतरही शिवसैनिक जे स्थानिक शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जवळपास 140 AB फॉर्म जे आहेत ते कार्यकर्त्यांना वाटण्यात आले होते असं दंगेकरांनी काल मीडियाशी बोलताना देखील सांगितलं। म्हणजे शिवसेनेकडून देखील 140च्या वर AB फॉर्म जे आहेत ते पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढतायत म्हणून त्यांनी देखील जवळपास 120 ते 125 फॉर्म अजित पवारांनी AB फॉर्म दिलेत तर 45 AB फॉर्म हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आले आहेत। आणि त्यानंतर आता अजित पवारांचं आज सकाळी असं विधान येणं, अजित पवारांच्या विधानावरून असं कळतंय की याआधी उदय सामंतांसोबत आम्ही चर्चा केली आहे की कुठल्या जागेवरती आपण एकत्र येऊ शकतो का आणि परत आज आणि उद्या ही चर्चा करणार आहेत। खरं तर अर्ज मागं घ्यायची तारीख जी आहे ती 2 म्हणजे उद्या असणार आहे। कोण कुठले पक्ष किती जागा लढवत आहेत हे उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। कारण जर 140 फॉर्म AB फॉर्म जर शिवसेनेने दिले असतील आणि भाजप सोबत जर युती झाली तर त्यांना केवळ 16 जागांवर पुण्यात लढायचंय। मी हे फक्त पुणे महानगरपालिकेसाठी सांगतोय आणि जर त्यात अजित पवारांचं हे विधान असेल तर मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन मग शिवसेना त्यांच्यासोबत जाणार का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हे सगळं मान्य असेल का? जर तिन्ही पक्ष पुण्यात एकत्रित असतील तर कुठला पक्ष किती जागा लढवेल, कुठल्या पिंपरी चिंचवडमध्ये काय होईल? कारण पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्या गोष्टी अधांतरी आहेत। तिथे युती फक्त 2 राष्ट्रवादीची झाली आहे। काँग्रेस कुणासोबतही युतीत लढत नाहीये किंवा भाजप शिवसेनेची तर युती पिंपरी चिंचवडमध्ये तुटलेली आहे असं स्पष्टीकरण त्यांच्या नेत्याने दिलं होतं। पण पुण्यात अजूनही युती कायम असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवारांचं हे विधान घेणं, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा काय स्टँड असेल, उदय सामंत काय सांगतात किंवा शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे अशी शक्यता आहे असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय। तसंच आरक्षण मर्यादा जिथे 50%च्या खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असल्याची शक्यता सुद्धा अजित पवारांनी वर्तवली। त्यामुळे आता महापालिका निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत अशी शक्यता आहे। कोरेगाव भीमा इथं 208 या
208वा शौर्य दिन साजरा होत असताना सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन केलं। त्यावेळी अभिवादनानंतर अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत विधान केल्यानं चर्चांना उधाण आलंय। 50% पुढे आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50% पुढे, मराठवाड्यातल्या मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50% पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50% पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळं आता निवडणूक आयोग ज्या 50% आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील।